आली आली भाग्यलक्ष्मी। तुम्ही बोलवलं मला? हो भाऊ, आत्ताच्या आत्ता जाऊन गुरुला भेट आणि 2 दिवसानंतरचा मुहूर्त काढायला सांग। त्या मुहूर्तावरती आपल्याला सरिता आणि सूर्याचं लग्न करावं लागेल। पण 2 दिवसात? हो, मग काय करणार? त्या सूर्यानी सरिताला पळवून आणण्याचं जे काही धाडस दाखवलंय ते आता मलाच निस्तरावं लागणार आहे। असो भाऊ, आपल्याला सूर्या आणि सरिताचं लवकरात लवकर लग्न लावायला लागणार आहे। लग्नाशिवाय सरिताला या घरात ठेवणं योग्य होणार नाही। ठीक आहे। सगळं अगदी मनासारखं होतंय। धर्मा आता पूर्णपणे आमच्या तावडीत सापडलाय। आता ब्रह्मदेवानं जरी सांगितलं तरी तो आपल्या बापाकडे परत जाणार नाही। आता हे हत्यार मी धनाजी रामाविरुद्ध कसं वापरतो ते सगळे बघतीलच। सूर्य भाऊजी आवडतात तुला? प्रेम करतेस तू त्यांच्यावर? हो, मला सांग, तू नीट विचार करून निर्णय घेतलास? हो, पण तुम्ही सगळे इतके प्रश्न का विचारताय? साहेब, आपल्या विरुद्ध एका मुलीचं अपहरण केल्याची तक्रार दाखल झाली आमच्याकडे। काय? बाप्पाजींची मुलगी कांता बेपत्ता आहे आणि तिचं अपहरण आपणच केलंय अशी तक्रार आहे आमच्याकडे। त्या बाप्पाजीला वेड लागलाय। तक्रार बाप्पाजींनी केलेलीच नाही, मग तेही सांगायला कसं तरी होतंय। ती तक्रार आपले चिरंजीव धर्माजीरावांनी केली आहे। धर्मानं आमच्या विरुद्ध तक्रार केली आहे? साहेब, आजकाल सत्याला काहीच किंमत उरलेली नाहीये। हे सगळं त्या बाप्पाजीचं कारस्थान असणार। मला मनस्ताप देण्यासाठी करतोय हे सगळं। तुम्ही म्हणताय ते पटतंय साहेब आम्हाला, पण आम्ही काय करणार? आमचे हात कायद्याने बांधलेले आहेत। बाप्पाजींची मुलगी बेपत्ता आहे आणि तुमच्या विरुद्ध तक्रार आहे, काय करायचं आम्ही? ही तक्रार खोटी आहे। ते सगळं सिद्ध व्हायला फार वेळ लागेल साहेब। आता मी काय करायचं ते सांगा साहेब। मी माझ्या परीनं ही केस दाबायचा प्रयत्न करीन, पण ही केस वर गेली तर काय होईल याचा विचार करा। अहो, पेपरवाल्यांना, टीव्ही वाल्यांना आयती ब्रेकिंग न्यूज मिळेल। मंत्र्यानं मुलाच्या प्रेमाचा गळा घोटण्यासाठी एका मुलीचं केलं अपहरण। चालेल ही ब्रेकिंग न्यूज? हे प्रकरण दाबून टाका। मी तुम्हाला 25,000 देतो। काय चेष्टा करता काय साहेब? एवढी मोठी केस आणि त्याची ही किंमत? 50,000। तुम्ही मला अडचणीत टाकतात साहेब। एक्सक्यूज मी साहेब। हॅलो। हाँ हॅलो, इन्स्पेक्टर जंत्रेका, मी श्रीकांत देव बोलतोय। हा बोला। मला तुमच्याकडे कंप्लेंट नोंदवायची आहे। कशाबद्दल? तुमच्या गावातले धनाजीराव मोहिते, त्यांचा मुलगा सूर्या मोहिते यानं माझ्या मुलीला पळवलंय आणि म्हणून तक्रार करण्यासाठी तुमच्या गावातल्या पोलीस स्टेशन मध्ये मी वाट पाहतोय। बरं बरं, तुम्ही तिथेच थांबा। मी आल्यानंतर आपण डिटेल मध्ये तुमची तक्रार नोंदवून घेऊ। ओके? काशीताई, मला सूर्याशी लग्न करायचंय, पण घरच्यांची काळजी वाटते। माझे आई बाबा खरंच खूप चांगले। आय एम शुअर ते आमच्या लग्नाला नक्की परवानगी देतील। तुझं या घरात आणि सूर्या भाऊजींबरोबर कसं होणार याचीच भीती वाटते मला सरिता। बोलू शकत नाही आणि काही सांगू शकत नाही। मी याच घरची सून आहे। घराविरुद्ध काही बोलणं माझ्या संस्कारात बसत नाही। आई फिरे, काळजी घे ग या पोरीची।